मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द लास्ट कन्सेप्ट. आजचा जो कन्सेप्ट आहे ना बेटा तो म्हणजे आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. कुठला बेटा? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मेथड. ठीक आहे. या मेथडमध्ये ना बेटा कुठलंही गणित मला इक्वेशन दिलेली असेल ती जी इक्वेशन आहे सगळ्यात पहिले मी dy/dx + py = q ह्या फॉर्ममध्ये ऍडजस्ट करायची. कंपल्सरी बेटा. कुठलंही सम दिलेला असेल तर सगळ्यात पहिले ते सम ह्या फॉर्ममध्ये ऍडजस्ट करायचा. कधी कधी कन्फ्युजनसाठी आम्ही dy/dx सोबत काहीतरी टर्म देतो ती आधी काढावी लागते. कशी काढायची काय करायचं मी सम्स मध्ये आलं की तुम्हाला सांगेन. पण कुठलंही गणित ह्या फॉर्म मध्ये आलंच पाहिजे. याच्यामध्ये ना बेटा तुला जनरल सोल्युशन काढायचं असेल ना, काय काढायचं असेल जनरल सोल्युशन, तर त्यासाठी एक फॉर्म्युला फिक्स आहे. डायरेक्ट फॉर्म्युला आहे बेटा. या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मेथड मध्ये तुला जनरल सोल्युशन काढायचं असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला किती आहे? y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर. IF म्हणजे असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काय ते मी नंतर सांगतो, आधी फक्त ऐकून घ्या. y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू dx प्लस c. विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस c. बरं, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे तो काढण्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कुठला आहे? e रेज टू इंटिग्रेशन ऑफ pdx. e रेज टू इंटिग्रेशन ऑफ किती असतो बेटा? pdx. म्हणजे आधी इक्वेशन दिलेली आहे मग त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढ. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला की त्याचं जनरल सोल्युशन काढ. संपला विषय. या 3 स्टेप मध्ये गणित सोडेल. जसं मागच्या याच्यात कसं y च्या टर्म्स एका साईडला x च्या टर्म्स एका साईडला मग दोघी साईडला इंटिग्रेशन संपलं. 2 स्टेप मध्ये गणित यायचं. तसं इथे 3 स्टेप करायचे. पहिले dy/dx + py = q ह्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट कर. सेकंड स्टेप मध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड कर. थर्ड स्टेप मध्ये हा फॉर्म्युला टाक. ठीक आहे. बरं, याच्यामध्ये बेटा अजून तुम्हाला काही कन्सेप्ट पण माहिती पाहिजे. ते आधी पण आपले झालेले. तो कन्सेप्ट मी पुन्हा एकदा रिकॉल करून देतोय. e रेज टू सपोज log x असेल तर याचं उत्तर किती असतं? फक्त x असतं. e रेज टू log x असेल तर उत्तर किती असतं? फक्त x. म्हणजे log आणि e याला एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल. सपोज मी e रेज टू log ऑफ x चा क्यूब घेतलं तर याचं उत्तर किती बेटा? x चा क्यूब. ठीक आहे. सपोज माझ्याकडे असं असेल e रेज टू 2 इंटू द log ऑफ x असेल, मग याला लिहिताना काय लिहिता येईल? e रेज टू log x त्याचा काय होऊन जाईल बेटा? स्क्वेअर. हा 2 वरती गेला. कुठला नियम? तर n log ऑफ x असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे log ऑफ x त्याला रेज टू n असं लिहिता येतं. म्हणजे n डोक्याच्या वरती जातो, n याच्या डोक्यावर जातो, n याच्या डोक्यावर जातो. तसा हा 2 याच्या डोक्यावर गेला, तसा हा 2 याच्या डोक्यावर गेला. म्हणजेच फायनल आन्सर किती आला बेटा? इथे x चा स्क्वेअर. हे काही नियम तुम्हाला माहिती पाहिजे. मग आपण इकडे आता सम्सकडे बघणार आहे. ठीक आहे. हे जर नियम तुम्हाला माहिती असतील तर हे इकडची गणितं तुमची ह्या टाइपचे सोपे जातात. हेडिंग टाकून घ्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मेथड. हेडिंग टाकून घ्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मेथड. व्हिडिओ पॉज करा आणि सगळं बेसिक्स लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा आणि सगळं बेसिक्स लिहून काढा. ओके. आता याच्यातलं मी पहिलं गणित स्टार्ट करतोय. dy/dx + y/x इज इक्वल टू आहे sin x इज इक्वल टू किती बेटा? sin x. आता इथे पहिल्यांदा तर मला ह्या फॉर्म मध्ये गणित ऍडजस्ट करायचंय. बरं, इथे ऑलरेडी dy/dx एकच आहे बेटा. मग याला मी dy/dx किंवा क्वेश्चन लिहून देतो पहिले. पुन्हा +y/x इज इक्वल टू किती आलं बेटा? sin x. याला पुन्हा ऍडजस्टमेंट करताना dy/dx लिहिलं प्लस 1/x इंटू द y घेतो. चालेल. म्हणजे मग ही p ची किंमत झाली आणि इंटू द y आलं. ठीक आहे. ही p ची किंमत झाली इंटू द y विच इज इक्वल टू किती आलं बेटा? sin x. विच इज इक्वल टू किती आलं? sin x. मग कम्पेअर अबव इक्वेशन. आधी याला कम्पेअर करून टाकायचं. कम्पेअर अबव इक्वेशन कोणासोबत बेटा? dy/dx + py इज इक्वल टू q dy/dx आहे. p ची किंमत मला भेटली. p ची किंमत किती आली बेटा? 1/x. इकडे q ची किंमत लिहून घेतो. q ची किंमत किती आली बेटा? sin x. q ची किंमत किती आली? sin x. मग मला पुढची स्टेप काय करायची बेटा? इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं. मग आता मी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढेल. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ pdx. e रेज टू इंटिग्रेशन ऑफ किती बेटा? pdx. मग e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p ची किंमत 1/x विथ रिस्पेक्ट टू dx. p ची किंमत किती आहे? 1/x विथ रिस्पेक्ट टू dx. 1/x चे इंटिग्रेशन किती असतं? log x. आठवतंय? 1/x चे इंटिग्रेशन किती असतं बेटा? log x. मग e रेज टू किती आलं इथे? log x विथ रिस्पेक्ट टू dx लिहायचं नाही आता. मग e आणि log एकमेकांना कॅन्सल. आता सांगितलं. मग याचं उत्तर फक्त किती आलं? x. कोणाची किंमत आली? ही इंटिग्रेटिंग फॅक्टर. मला इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटला. इंटिग्रेटिंग फॅक्टर एकदा का तुला भेटला की मग जनरल सोल्युशन साठी फॉर्म्युला आहे
जनरल सोल्युशन साठी काय फॉर्म्युला बेटा, y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर, y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस c. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग आता ह्या फॉर्म्युला प्रमाणे y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टरची किंमत किती आहे बेटा, x आहे, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q. q ची किंमत किती आहे, sin x. q ची किंमत आहे sin x इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे बेटा, x विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस c. विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस c. आता इथे बेटा हे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, एक अल्जेब्रिक फंक्शन आहे. हे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक अल्जेब्रिक फंक्शन आहे. लिहायचा नियम आठवतोय, LIATE u इंटू v चा नियम यूज करायचा आहे. त्याच्यासाठी आपण लिहायला वापरतो अल्जेब्रिक पहिले मग ट्रिग्नोमेट्रिक, पहिले अल्जेब्रिक मग ट्रिग्नोमेट्रिक. म्हणून मग इथे y इंटू द x पहिले जसंच्या तसं, याला इंटिग्रेशन ऑफ पहिले मी x लिहितो इंटू द साइन x लिहिलं विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस ची. ही स्टेप कळाली का बेटा. पहिले काय आलं इथे x इंटू द साइन x. का, पहिले अल्जेब्रिक मग ट्रिग्नोमेट्रिक, पहिले अल्जेब्रिक मग ट्रिग्नोमेट्रिक. ओके, मग इथे आता u इंटू v पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं बेटा, साइन x मायनस द होल इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह कशाचा, पहिल्याचा म्हणजे x चा, इंटिग्रेशन कशाचं, साइन x विथ रिस्पेक्ट टू dx, द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा dx आणि प्लस किती बेटा c. कुठला फंडा बेटा, u इंटू v चा. कुठला फंडा, u इंटू v. मग x तसंच साइन x चं इंटिग्रेशन किती आलं, मायनस कॉस x, त्याच्यानंतर मायनस होल इंटिग्रेशन ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1, लिहा किंवा नका लिहू काही वांधा नाही. साइन x चं इंटिग्रेशन किती आलं बेटा, मायनस कॉस x विथ रिस्पेक्ट टू काय आलं dx. हा dx कुठला बेटा, बाहेरचा. हा dx कुठला आहे, बाहेरचा आणि प्लस किती आलं c. पुन्हा मग याला लिहिताना मायनस x इंटू द कॉस x, मायनस x इंटू द कॉस x, मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन कोणाचं बेटा, कॉस x विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस ची. पुढे मायनस x इंटू द कॉस x जसंच्या तसं प्लस कॉस x चे इंटिग्रेशन किती आलं बच्चे लोक, साइन x आणि प्लस किती आलं c. y इंटू द x इकडे जसंच्या तसं. ही काय झाली बेटा, हे काय झालं तुमचं जनरल सोल्युशन. हे काय झालं तुमचं जनरल सोल्युशन. म्हणजे हे फॉर्म्युलेचा पार्ट असतं, लिकरचा फंडा कळाला तर गणित एकदम इझी जातं. आधी सगळ्यात पहिले कुठल्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट करायचं, dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काढ, मग फॉर्म्युला टाक. बस या 3 स्टेप मध्ये गणित सुटणार म्हणजे सुटणार, पक्का सुटणार. काहीच अवघड नाहीये बेटा हे. ठीक आहे, फक्त इंटिग्रेशन व्यवस्थित जमायला पाहिजे. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, पुन्हा सॉल्व. पुढचं सम पुन्हा आता सॉल्व. काय सॉल्व करायचे बघू. सॉल्व dy अपॉन dx प्लस y इंटू द कॉट x, dy अपॉन dx प्लस y इंटू द कॉट x, y इंटू द कॉट x इज इक्वल टू कॉस x. इज इक्वल टू किती आलं बेटा, कॉस x. इज इक्वल टू किती आलं, कॉस x. सगळ्यांचं लक्ष बोर्डकडे. पुन्हा आता पहिले क्वेश्चन लिहून घेतो, dy अपॉन dx प्लस y इंटू द कॉट x. ठीक आहे, इज इक्वल टू किती आलं, कॉस x. पहिले तर याला त्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट कर. मग पहिले इथे काय, dy अपॉन dx प्लस py पाहिजे ना. मग पहिले कॉट x येईल इंटू द y येईल विच इज इक्वल टू काय आलं बेटा, कॉस x. py. ठीक आहे, py. मग आता कम्पेअरिंग अबव इक्वेशन, कम्पेअर अबव इक्वेशन कोणासोबत बेटा, dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q. प्लस py इज इक्वल टू q. p ची किंमत किती आली बेटा, कॉट x. ओके, आणि q ची किंमत किती आली बेटा, cos x. p ची किंमत cot x, q ची किंमत cos x. आता सगळ्यात पहिले काय बेटा, इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो, e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. मग e रेस टू इंटिग्रेशन ऑफ कशाचा बेटा, cot x विथ रिस्पेक्ट टू dx. मग e रेस टू इंटिग्रेशन ऑफ cot x किती असतं बेटा, log ऑफ sin x. इंटिग्रेशन पार्ट पाहिजे ना, log ऑफ sin x. इंटिग्रेशन ऑफ cot x किती आलं, log ऑफ sin x. e आणि log एकमेकांना काय होऊन जाईल, कॅन्सल. e आणि log एकमेकांना कॅन्सल, म्हणून इथे फक्त किती आलं बच्चा लोग, sin x. कोणाची किंमत आली, इंटिग्रेटिंग फॅक्टर. कोणाची किंमत आली, इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता पुढे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन साठी फॉर्म्युला आहे y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर
इज इक्वल टू काय बेटा इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. मग y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे sin x, y इंटू द sin x विच इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर q ची किंमत किती आहे बेटा cos x, ठीक आहे, इंटू द किती लिहिते sin x, इंटिग्रेटिंग फॅक्टरची किंमत sin x विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. आता याला कसं सोडवायचं नीट लक्ष द्या. याला काय करून घेतो बेटा मी पहिले sin x लिहितो आणि नंतर cos x लिहितो. चालेल बेटा विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. आता याचं इंटिग्रेशन कसं काढणार, तर सगळ्यात पहिल्यांदा बेटा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 sin x इंटू द cos x. माहिती आहे का बेटा 2 sin x इंटू द cos x किती असतो sin ऑफ 2x, किती येतो बेटा sin ऑफ 2x. हा महत्वाचा फॉर्म्युला ह्या गणितासाठी. 2 sin x इंटू द cos x किती असतो sin ऑफ 2x, पण इथे मल्टिप्लायला 2 पाहिजे. sin x cos x आहे पण मल्टिप्लायला 2 नाहीये. मग मी काय करून घेतो बेटा डिवाइडला 2 टाक आणि इंटिग्रेशनच्या इथे मल्टिप्लायला 2 टाक. 2 इंटू द किती आलं बेटा sin x इंटू द cos x विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. मग इथे 1/2 तसाच इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा sin ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. चलो मग पुन्हा 1/2 sin ऑफ f ऑफ x किती बेटा मायनस cos ऑफ f ऑफ x मायनस cos ऑफ f ऑफ x अपॉन f डॅश ऑफ x, f डॅश ऑफ x d बाय dx ऑफ कशाचा 2x चा. पुन्हा मग इथे 1/2 इंटू द मायनस cos ऑफ 2x अपॉन खाली किती आलं बच्चे लोक 2. पुन्हा मग इथे आणि प्लस सी जसंच्या तसं बेटा सगळीकडे जायचं होऊन गेलं. इथे मायनस cos ऑफ 2x अपॉन खाली किती आलं बेटा 4 आणि प्लस सी. इकडे काय बेटा y इंटू द किती होतं sin x विच विल बी योर जनरल सोल्युशन. हे काय असेल बेटा तुमचं जनरल सोल्युशन. हे काय असेल बच्चा तुमचं जनरल सोल्युशन. हे काय असेल तुमचं जनरल सोल्युशन. कळालं बेटा. चलो अवघड गणित मी आत्ताच घेऊन घेतलेत. आता पुढचे कदाचित थोडे थोडे सोपे गणित असतील. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित बेटा dy अपॉन dx. पुढचं गणित घेतोय बेटा 2 मिनिटं. dy अपॉन dx प्लस 2xy dy upon dx plus 2xy which is equal to e raised to minus x square, which is equal to किती बेटा e raised to minus x square. ओके आता पुन्हा इथे dy upon dx plus 2x into the y is equal to e raised to minus x square. बरं comparing above equation कोणासोबत कंपेअर करायची बेटा dy upon dx plus py is equal to q. dy upon dx plus py is equal to q. p ची किंमत किती आली बच्चे लोक 2x आणि q ची किंमत किती आली बेटा e raised to minus x square. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले काय इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to इंटिग्रेशन ऑफ किती बेटा p dx इज इक्वल टू e raised to इंटिग्रेशन ऑफ p. p ची काय किंमत आहे बेटा 2x विथ रिस्पेक्ट टू dx. 2x विथ रिस्पेक्ट टू dx. ओके e raised to 2 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. मग e raised to 2 तसाच इंटिग्रेशन ऑफ x, x चे इंटिग्रेशन किती येते बेटा x चा स्क्वेअर अपॉन 2. x चे इंटिग्रेशन किती आलं x चा स्क्वेअर अपॉन 2. 2 2 काय झाले कॅन्सल. मग इथे e raised to किती आलं बेटा x चा स्क्वेअर. ही कोणाची किंमत आली इंटिग्रेटिंग फॅक्टर. ही कोणाची किंमत आली बच्चा लोक इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटला. ओके इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटलं. आता पुढे जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशन काय बेटा फॉर्म्युला y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. किमती टाकून द्या y इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे e रेस टू x चा स्क्वेअर विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q ची काय किंमत आहे बेटा e रेस टू मायनस x चा स्क्वेअर इंटू द इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू x चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. मला सांगा वरच्यांची काय होऊन जाईल बेटा ऍडिशन. बेस सेम असेल तर पुन्हा नियम सांगतोय a रेस टू m इंटू a रेस टू n असेल तर उत्तर काय येतं a रेस टू m प्लस n असतं. यस बेस सेम असेल तर वरच्यांची काय होते ऍडिशन. मग तसंच इथे e रेस टू मायनस x चा स्क्वेअर प्लस काय झालं बेटा x चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx प्लस सी. मायनस x चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर 0. मग एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज इक्वल टू द 1. माहिती आहे बेटा
एनिथिंग रेस टू 0. मग इथे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पण किती येईल बेटा 0 विथ रिस्पेक्ट टू dx आणि प्लस सी. एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज इक्वल टू द 1. इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू dx. इंटिग्रेशन ऑफ 1 चं उत्तर x आणि प्लस काय आलं बेटा c. y into the integration of e raised to x square which is equal to किती आलं बेटा x plus c. हे काय झालं तुमचं जनरल सोल्युशन. हे काय झालं बच्चा तुमचं जनरल सोल्युशन. गणिताचं काय आलं बेटा हे जनरल सोल्युशन. चलो व्हिडिओ पॉज करायचा, गणित लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा आता नीट बघा. थोडेसे पुन्हा मध्येच सोपं मध्येच अवघड असं गणित घेईल बेटा मी. थोडंसं आता अवघड गणित, थोडंसं, खूप पण नाही, थोडंसं. ठीक आहे. सॉल्व पुन्हा x इंटू द dy अपॉन dx प्लस y इज इक्वल टू किती बेटा x चा क्यूब इज इक्वल टू किती आलं x चा क्यूब. हे बेसिक्स लिहिलेत. ओके, आता सगळ्यात महत्वाचं dy बाय dx हा एकटा आहे बेटा. राईट, इथं दिसतोय का एकटा? नाही. गडबड कोण करतोय? x. आधी ते घेण्याच्या आधी ए बी प्लस सी असेल. ठीक आहे. सपोज असं अजून करा इज इक्वल टू डी आहे. सपोज इज इक्वल टू काय बेटा डी. मला गडबड सपोज मला ए करत असेल, सपोज असं म्हणून घ्या मला गडबड ए करतोय. मग ए मी कॉमन काढतो बेटा. ए कॉमन काढला तर इथे किती बी प्लस सी अपॉन ए येतं विच इज इक्वल टू काय येतं बेटा इथे डी. कळालं? इथे ए जेव्हा तू कॉमन काढतो तेव्हा ए सोबत बी आहे म्हणून बी एकटा आला, पण सी सोबत ए आहे का? नाही, म्हणून तो त्याच्या डिवाइडला जाईल. सी सोबत ए आहे का? नाही, म्हणून तो त्याच्या डिवाइडला जाईल. इज इक्वल टू किती येतं डी. मग पुन्हा हा मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड म्हणजेच बी प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू किती बेटा डी अपॉन ए. आणि हे कळतंय. हे कळालं तर गणिताकडे या, समजेल. इथे आता x इंटू द dy अपॉन dx प्लस y इज इक्वल टू किती आलं बेटा x चा क्यूब. इथे गडबड कोण करते? मला x. मला dy बाय dx एकटाच पाहिजे. मग dy अपॉन dx एकटं घेतलं प्लस किती बेटा इथे y अपॉन x विच इज इक्वल टू किती आलं x चा क्यूब. आणि ही स्टेप कळाली. x बाहेर काढला, dy बाय dx एकटा आला. याच्यासोबत x नाहीये म्हणून त्याच्या डिवाइडला गेला. याच्यासोबत x नाहीये म्हणून त्याच्या डिवाइडला गेला. जसं याच्यासोबत a नव्हता म्हणून त्याच्या डिवाइडला गेला. जसं याच्यासोबत a नव्हता म्हणून त्याच्या डिवाइडला गेला. मग पुढे हा मल्टिप्लाय पुन्हा इकडे गेला ती डिवाइड. मग dy अपॉन dx प्लस y अपॉन x इज इक्वल टू x क्यूब अपॉन x. आता वरच्या साईडला क्यूब आहे, खालच्या साईडला x आहे. वरचे एक x आणि खालचा एक x कॅन्सल म्हणजे इथे x चा स्क्वेअर होऊन जाईल. राईट. मग याला पुन्हा dy अपॉन dx प्लस 1 अपॉन x इंटू द y विच इज इक्वल टू किती बेटा x चा स्क्वेअर विच इज इक्वल टू किती आलं इथे x चा स्क्वेअर. ओके, मग आता पुन्हा कंपेअर अबो इक्वेशन विथ कोणासोबत dy अपॉन dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. मग इथे p ची किंमत किती आली बेटा 1 अपॉन x आणि q ची किंमत किती आली x चा स्क्वेअर. q ची किंमत किती आली बच्चे लोक x चा स्क्वेअर. पुन्हा आता इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. राइट, विच इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ p. p ची काय किंमत आहे बेटा 1 अपॉन x विथ रिस्पेक्ट टू dx. मग ई रेस टू पुन्हा 1 अपॉन x चे इंटिग्रेशन किती आलं बेटा log x. पुन्हा याचा आन्सर फक्त x. पुन्हा याचा आन्सर फक्त किती आलं बेटा x. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा आन्सर किती आलं फक्त x. राइट, p आणि log एकमेकांना काय होऊन जाईल कॅन्सल. इंटिग्रेटिंग फॅक्टर भेटला. आता काय करायचं जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन करताना पुन्हा y into the integrating factor which is equal to integration of q into the integrating factor with respect to dx आणि plus c. y into the integrating factor x आहे integration of q. q ची काय किंमत आहे बेटा x चा स्क्वेअर into the integrating factor x with respect to dx आणि plus c which is equal to integration of x raised to 3 येईल बेटा. इथे काय नसतो म्हणजे 1 2 अधिक 1 3 with respect to dx आणि plus c. x raised to 3 चे इंटिग्रेशन x raised to 4 upon 4 आणि प्लस c. इथे किती आलं बेटा xy किंवा yx लिहा काही चालेल. y into the x. हे काय झालं माझं जनरल सोल्युशन. हे काय झालं बेटा माझं जनरल सोल्युशन. हे काय झालं बच्चे लोक जनरल सोल्युशन. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल.
अजून थोडेसे गणित बाकी आहेत बेटा, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू. दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.